दुसरं तुला संपलं आता आता संपलं इथं. नाही नाही आतापासूनच तयारी करते का? मला गरज आहे. मला स्कूलला हा ते जायचंय. काहीच लोक बघताय आमच्याकडे काय चाललंय म्हणून यांचं अहो 5वी मध्ये होते, आता मी ना एक्झाम दिली आहे. हॅलो गाईज, आज आम्ही फिनिक्सला आलोय मिलेनियमला आणि आज वैष्णवीला एक आयडिया सुचली आहे बेसिकली. तर आम्ही ती आज ट्राय करतो एक्झिक्यूट करून. वैष्णवी सांग तुझी आयडिया काय? सो म्हणजे माझी आयडिया अशी आहे, आम्ही घरी मोस्टली म्हणजे मी त्याला कधी घरी अहो बोलत नाही. ये भगवान क्या जुलूम है. फंक्शन मध्ये किंवा आमच्या घरी गेल्यानंतर बोलते. सो मग मला आता असं करायचंय की आता इथे तशी पण खूप सगळी पब्लिक आहे. सो आम्ही जेवढा पण टाइम आज स्पेंड करणार आहे फिनिक्स मध्ये, तर पूर्ण वेळ मी त्याला अहो बोलणार आणि तो मला ए बायको म्हणूनच बोलणार. आणि त्याच्यामध्ये सपोज मी जर चुकले, मी जर त्याला आरे कार्य केलं, तर तो मला एक पंच देणार आणि सेम थिंग त्याला होणार. आणि जे सगळ्यात जास्त हरेल, म्हणजे जो लुजर असेल, तो विनरला त्याला आज जे पाहिजे इथून ते घेऊन देणार. म्हणजे फक्त हारायचं नाही एवढीच काळजी घ्यायची मला. येस, म्हणजे मी तर बोलू शकते, पण तू बघ. ठीक आहे, लेट्स जे ट्राय. पाहिजे ते घेऊन जायचं. ओके ओके, जे पाहिजे ते. हा ठीक आहे, चलेगा ना. काय पाहिजे तुला? बघा आमचं मला लहान बाळ. थँक्यू. फक्त लहान पोरांनाच होतं ना? रडून रडून का होईना भेटलंय. जर त्या मुलीने मला बलून दिला नसता तर काय झालं असतं? लय हातही झाले असते आजपर्यंत. तर- पण ठीक आहे. तर माझ्या आहोन मी तिला खूप मारलं असतं. आणि माझी बायको रडली असती तिथे जाऊन. मग मग तुम्हाला बोलायलाच लागलं असतं माझ्यासाठी. किती छान वाटतंय ना तू असं अहो बोलते. जर असं रोज बोलत जाते. रोज नाही, एकच दिवस चान्स भेटत असतोय तो. असं थोडी नाही. येस, एकच दिवस. एकच. मी तोच केव्हाचा आल्यापासून बोलतोय काहीतरी खाऊ काहीतरी खाऊ. चला की मग काहीतरी खाऊ घाला की, मला काहीतरी कॉफी वगैरे पिऊ घाला की. चलो चलो. काय वाटतं गाईज? एवढी मी बायको बोलते, काहीतरी तर भेटायला पाहिजे मला. बात तो सही है. मी चुकतो तरी पहिल्यांदा एखाद्या दिवशी एखाद्या वेळेस अजून. तू तर एकदाच बोलला फक्त बायको. अरे तर मग मी ट्राय करतो ना की मी जिंकलो पाहिजे शेवटमध्ये. मी जर चुकून तुला बोललोच तर कशाला काय कशाला कशाला काय भेट काय भेट बोललेस घालू मी? तर काय बोललेस तर? जे तुझं नाव आहे समजा ते घेतलं मी समजा चुकून, अच्छा, तर मी हरून जाईल ना. तर बेटर. पण मी चल आपण एक जिंकणार. काम करू, आपण फूड कोर्टला जाऊ. एक सांगू का आता एक? मी आता जस्ट तुम्हाला बोलले पण होते, पण तुमचं लक्ष नव्हतं. हे बघा इकडे लहान बाळ आमचं. ते काय निघालं. बायको असं करता का? अहो ते पडलं खाली, काय करू? चला चला चला. ते बघ तो लहान मुलगा. पाहिजे तुला? तुम्ही दोघं एकाच वर्गात आहे का? ए ओ एक 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 हे झाली. नाही, एक पेनल्टी पडली तुझ्यावरती. एवढा माफ करायला. नाही 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 एवढं एक एक झालंय तुझं आता. एवढा देवाला पहिला घाल. पहिलं असं काही नसतं. नाही एवढा. हे बघा गाईज, आमचे आहो डोनट्स आणताना माझ्यासाठी. काय आलं? त्यांना सांगते की मी आहो बोलल्याबद्दल मला आज डोनट्स भेटले. ते तर मी असेच घेतले रे. तसं पण तू मला एकदा तू बोललास, अरे बायको तू बोलली ना. मी उठून लगेच पंच देणार ना, पण मी नाही नाही काय. त्याच्या बदले कुठलं एखादं गिफ्ट घेऊन नाही. थांब रे तू जरा. तू सापडा ना. तुझं पण तुला एक पण बाकी आहे. पुन्हा टाकतो. तुला नाही घेतले मी. बरं नाही घेतले मला, मी जबरदस्ती खाईन. थँक्यू अहो, थँक्यू. मी रोज घरी आहो बोलेल. असं जर मला रोज भेटत असेल तर. तू हे दोन घेतले का सेम? येस. तर मी आता होम 360 मध्ये आलोय. ए बायको चल, तुला काय पाहिजे? अहो, काही तुला काय पाहिजे असेल तर घेऊ शकतेस तू. घेणारच आहे. इथं बघ, तुला जे पाहिजे तू घेऊ शकतेस. कप आहे अजून सगळे होम. ही अशी डील इथं तुला जे पाहिजे तू घेऊ शकतेस. अरे सगळ्या गोष्टी. अशी डील नव्हती. जे काही घेईल ते माझ्या पर्सनल यूज साठी. अरे असं थोडी नाही, चांगल्या गोष्टी घेत. काय घेते तू? अजून काहीच नाही. आतापासूनच तयारी करते का? मला गरज आहे. मला स्कूलला हा जायचंय. ते बलून वरून कळालं तुलाच गरज आहे.
शाळेत टाकायचे. त्यासाठीच बघते अजून काहीतरी. कोणत्या वर्गात आहे तू? सर आता ना मी ना 5वी मध्ये होते. आता पाचवी? मी इयत्ता exam पाचवी? इयत्ता 5वी मध्ये होते. आता मी ना एक्झाम दिली आहे आणि आता मी ना डायरेक्टली 7वीत तुम्हाला तर जाणार 8वी पर्यंत पासच आहे ना, मग कशाला वया पुस्तकं घेते? त्याचा वापर कसा करायचा माहिती का? तुम्ही कधी हे चटणी बनवली का आयुष्यात? हा तुमची तू त्यासाठी तुला याची गरज नाही ना. पण हे घेऊन द्या, मी तुम्हाला सिलबट्टीची चटणी खाऊ घालेल. हे घ्यायचं की छोटं घ्यायचं? आपण छोटं घेऊन असं वाटतं. हे बघ छोटस, पण याला किती मोठं. दुसऱ्या पण कामी येईल असं. आज आहो पती परमेश्वर आहे असं नाही करू, सॉरी. तुला घेऊन मीच देणार आहे, तू असं बोलते. पण हे बघा बरं, तुमचं काही कामी येते का? आवडलं का हे तुम्हाला? काय, मी आता जस्ट इथं एक्सप्लोर करत होतो. मला एक ना, तुला पण सांगतो, मला इथं एक चमचा आणि फोकचा सेट भेटलाय. तो कितीला माहिती का? 5,500 रुपये. बापरे 5,500 नाही. हा, थांब दाखवतो. म्हणजे असा कसा सेट आहे? त्याने नेमकं जेवतात ना 5,500. 5,500 रुपयाचा फोक्स आणि स्पूनचा सेट आहे. म्हणजे आय वॉज शॉक टू सी दॅट मला प्राइस. इथून आताच नाही जाणार 5,500 थांब दाखवतो तुम्हाला. सॉरी, 5,000चा आहे. अजून एक आहे तिथं 5,500चा. तो तरी होता तिकडं. हा 5चा आहे. काय विशेष आहे आता असं? एकदा हातात घेऊन बघ तो चमचा. पूर्ण काढून बघ ना. काही गरज नाहीये. आम्ही खुश आहोत आमच्या. झालंय लग्न आपलं, आता कोण येणार आहे बघायला आपल्याला? तुम्हाला रोज सकाळी मी असं इथं नाश्ता आणि इथं चहा देत जाईल रोज सकाळी. उठतेस किती वाजता तुम्ही? जेव्हा पण सकाळ होईल आपली तेव्हा देत जाईल. सकाळी कधी होते पण? 7 वाजता सकाळी. आणि 7:30ला असं घेऊन येते. आहो नाश्ता घ्या ना. लोक बघताय आमच्याकडे काय चाललंय म्हणून यांचं. आहो अशी बायको छान दिसते आज. असं वाटतं इथंच काय ते शोपीस मध्ये ठेवावं तिला. एवढी छान. हो, थांब तिथे जाऊन उभं राहते का त्यांच्यासोबत? अरे खरंच तू सूट करशील. त्यांचा कलर माझ्यासोबत मॅच नाही होणार. अरे तर मग तू युनिक वाटशील ना. नको. असं काय करता तो? मी एवढी खराब दिसते पण ते छान आहेत ऍक्च्युअली मध्ये. लहानपणीची तू. मला आता पण असं होण्याची इच्छा आहे. टकलू किती भारी, टेन्शन नाही. तुमचा किती खर्च वाचेल. कंडिशनर नाही, शॅम्पू नाही, काहीच नाही. हेअर मास्क नाही, काहीच नाही. हेअर कट पण नाही, काहीच नाही. DIY साठी आलोय. DIY मध्ये जाण्यासाठी आलोय. आम्हाला काही गोष्टी खरेदी करायच्या आहेत आपल्या घरासाठी. पण आवडल्या तर त्यात पण बरं, आता आवडल्या म्हणजे तर. बघणार आहेत. बघू आपण आवडताय का आणि मला आवडताय का. अजून आहे. गाईज मी एक पण पंच नाही खाल्लाय अजून. याचा अर्थ असा आहे की आज मी काहीतरी घेऊन जाणार आहे तिथे. इकडे काय करते तू? काय इकडं? तुझा ते काही संबंध नाही या गोष्टींसोबत. तू इथं करते काय? ठीक आहे ना, बघू शकते ना. पण संबंध नसला तरी. डस्टबिन घ्यायची, किती क्यूट आहे. टेबल किती रुपयाला आहे? स्वस्त असेल. 190. शाबाश बेटा चला. बहुत बढ़िया छोटी. अरे 190. क्यूट. बाहेर जनरल स्टोर मध्ये गेले तर 50 रुपयाला भेटेल रे हीच. फ्रेम घ्यायची. कशाची फ्रेम? पण आपण मोठी घेऊ. मोठी घेऊ. आता बरोबर सेक्शनला आली. बात तो सही है हे सेक्शन लवकर सापडलं तुला. म्हणजे असं आतमध्ये फिरल्या. हे इयरिंग्स. मला ब्ल्यू पाहिजे पण माझ्याकडे ब्ल्यू ड्रेस नाही. मला ब्ल्यू ड्रेस मला इयरिंग्स म्हणजे ते आवडले. इयरिंग घेतल्या तर त्यासाठी ड्रेस घ्यायचा आहे. एक्झॅक्टली. नाईस. आणि ते त्याचं तर ते बिना त्याचं पण तू झोपू शकतेस तसं. पण त्याची काय गरज आहे? पण हे लावून मी अजून चांगलं झोपू शकते. सही.
देतायस का? चलो चलो. खरंच वर्थ आहे का रे अभि हे? कसा वाटतोय चष्मा? छान. घेऊ का? घ्या की. दे घेऊन मला. चल. चल. बघा. हा चल ना. घ्या चला. घ्या घ्या. काय घ्यायला आलोय आपण? काय घ्या, घेतोय घ्या. आपण? मी वाटलंच होतं मला तू तोच घेणार आहे. सूट पण करतोय तुला. तुकडी शट अप. अभ्यास कर. पुढच्या सेमी इंग्लिशला ऍडमिशन घ्यायचं आपल्याला. विज्ञानाचा सायन्स होईल. आणि मग मी नापास होईल. मग सगळे बोलतील अभिषेकची बायको तर ढच एक नंबर. ते तशी पण बोलतात. कोण बोलत? अरे का हो? हे बघ मारहाण नाही करायची इथं. बॅग आहे अभि इकडं. आता बरोबर तुझ्या डिपार्टमेंटला आली. बरोबर आहे. शाळा उघडली ना आता. ती नको कलरफुल घे जरा. शाळेत जरा कसं वर्गात अशी चमकून दिसली पाहिजे. ही घ्यायची. अजून काय घ्यायचंय? अजून टिफिन बॅग. 2 टिफिन बॅग. मी 4 डब्बे घेऊन जाणार. तेच काय एक झोपायचं घेतलं ना ते. 4 टिफिन, स्लीप मास्क, एवढी मोठी बॅग एवढंच घेऊन जाणार. आणि वॉटर बॉटल 2. अरे वया पुस्तकं काहीतरी असतं रे. ते ते पण घेऊन नसतं जायचं आमच्या असतं. शाळेत नसतं ते. कॅप घ्यायची का? नाही हे बघ क्लास मध्ये अजून झोपायला. एक भेटलंय बघा. टेन्शनच नाही. कामाची गोष्ट. चॉकलेट खाऊ शकते मी. देणार कोण आहे? तुम्ही. तू सोडून कोण देणार आहे मला? माझं सेक्शन झालंय आता आहोंचं सेक्शन. मला गिफ्ट करताय. करा. मी एकटे यायला पाहिजे असं वाटतंय मला. बायगन. नाही मी डिस्टर्ब नाही करत तुम्हाला. तुम्ही पाहिजे का करा तुला? तुमचं. तो आला नको. मग कोणता पाहिजे? दुसरा. चला बघूया आपण. आताशी अभिवर 1 पॉइंट झालाय आणि माझ्यावरती 0च आहे आणि एका पॉइंटवर जिंकण्याची मजा नाहीये. सो मी विचार करते की आपण काहीतरी त्याच्यावरती ट्रिक करू. सो लेट्स गो. काय रे बायको काय चाललं आयुष्यात तुझ्या? कसं काहीच वाटतंय? नाही. मस्त एकदम छान वाटतंय. ऐका ना तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे. हा माझं नाव काय? ते मी तुला घरी गेल्यावर सांगेल चॅलेंज संपल्यावरती. अरे यार. ठीक आहे. बाकी मग कसं वाटतंय तुला आज मस्त माझ्यासोबत फिरून? झालं 1 पॉइंट तुझ्यावर पण झाला. तुला बोलली तू आता. भगवान क्या जुलूम है. झालं 1 पॉइंट ठीक तुझ्यावर आहे. बोलता होऊन गेला. ठीक आहे. तरी पण माझ्यावर 1च आहे आणि तुमच्यावर 2 आहेत. सो इनडायरेक्टली मी जिंकणार आहे आणि तुला मला काहीतरी घेऊन द्यायचंय. झालं दुसरं तुला संपला. आता संपलं इथं. नाही हे बघ एका टाइमला 2 अलाउड नसतात. नाही झालंय मला काय माहिती. एका टाइमला 2 अलाउड नसतात. दोन्ही झाले आता. चलो आता डायरेक्ट इथं गिफ्टचा रस्ता आहे. तिथून घरी जाऊ आपण डायरेक्ट. नाही हे मी डोनेट. माझ्यासाठी गिफ्ट बघून ठेवलं एवढं. मी बेस्ट नाही जाऊ अरे मी पण गिफ्ट बघून ठेवलं होतं रे. मला वाटलं मी जिंकल पण झालं का जिंकलो का? नाही. अभि, चला गपचूप घरी. असं नका करू. दोघांच्या 0-0 वर आलो आपण आता. नाही आलीच का फायनल कुठे इथं घेऊन? बायको बोलताय ना तुम्ही मला. मग बायकोसाठी एवढं नाही करू शकत. चलो इथे रेकॉर्डिंग नाही चालत. बाय. सो हॅलो गाईज. आम्ही आता इक्वल पॉइंट वरती त्याच्यामुळे आम्ही आता कुणाला काही घेऊन देणार नाहीये. मी इतकं छान गोष्ट शोधून ठेवलेली होती. काय नाही नेक्स्ट टाइम आपण परत चॅलेंज करू. मला रडायला नाही तर आपण अशी चॅलेंज नाही का आपण घरी असताना करत जाऊ. म्हणजे नाही का अशा ते घेण्या देण्याच्या गोष्टी नको आपल्याला नाही का. तिथं खर्च कमी होईल थोडक्यात नाही का. असं म्हणजे मला रडायला येते. असं मॉल मध्ये आल्यावरतीच तू का असं काहीतरी चॅलेंजेस काढते. ते पण सोन्याचे दुकान शोधून त्याच्या समोरच बरोबर. तुम्हाला माहिती गाईस मी सांगते. मी लिटरली एक सांगू का काय मी एक? काय घेणार होते? काय मी लिटरली एक गोष्ट घेणार होते जी की त्याला जाणार होती ऑलमोस्ट 15,000च्या आसपास. काय घेणार तू? नाही सिरियसली. चॅलेंज लावतोस पुन्हा. नाही नको. मग कशाला सांगू. नाही पण असं आयडिया देऊन ठेव ना. म्हणजे त्या दुकान आलं की मला थोडस असं लांबून. कोणती गोष्ट होती खरंच म्हणजे ऑन सिरियस नोट? काय फायदा आहे का? अरे सांग. तशी पण अनिव्हर्सरी जवळ आलेली आहे.
चुकून हुकून माझी इच्छा झाली, माझं मन झालं, तर तू लकी सॉरी ठरशील. सॉरी, मग 15,000ची नव्हती, 70,000ची होती. शाबाश बेटा. हे असं म्हणजे पलटू. मग जर असं जर विचार येत असेल माणसाच्या मनात की अॅनिव्हर्सरी जवळ येते आणि अॅनिव्हर्सरीला मला जर काहीतरी गिफ्ट भेटू शकत असेल तर मी का मग कमी प्राइसची सांगू का गोष्ट आहे? जास्त होते, जास्त. बरं, तर ऑलमोस्ट आता 10:30 वाजले. आम्हाला आता जेवण करायचंय. 10 वाजले. अच्छा. 10 वाजले का? हा, तर आम्हाला आता 2 ऑप्शन आहे. एक तर बाहेर जेवण करून जायचं किंवा आता वैष्णवी घरी जाऊन. आणि अजून अजून एक गोष्ट मला मेन्शन करायची, ऍक्च्युली मी आय डोंट नो सांगायला पाहिजे की नाही, आजचा डे सगळ्यात भारी आमच्या पप्पांसाठी होता. हा, म्हणजे प्रोबॅबली चांगलाच होता. असं असं पण करू म्हणजे ते इन फ्युचर तुम्हाला कळेल की मी ही गोष्ट का बोलतेय. बट आम्ही असं फ्लो मध्ये गेलो आणि फ्लो मध्ये खूप छान गोष्ट केली आम्ही पप्पांसाठी. So, ती तरी 2-3 महिन्यांमध्ये कळेल का? ती गोष्ट 2-3 महिन्यांमध्ये आम्ही तुमच्यासोबत शेअर करू, कारण तेवढा पिरियड लागेल त्या गोष्टीसाठी. आणि मला लगेच सासूबाईंचा फोन आला की सासूबाई मला बोलल्या की फक्त पप्पाच दिसलेत का, मी नाही दिसलेत का? तर सासूबाई तुमचं वय गेलंय आता, बस झालं. हा, म्हणजे पप्पा काय नवीन लग्नाला आले का परत? पप्पा माझी साईड घेतात ना, त्याच्यामुळे पप्पाचे सगळे काही लाड केले जाणार आहेत. सो या, हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आणि बघतो आता काहीतरी पोटा पाण्याचं. तेच, आता भूक लागली आम्हाला चालून चालून, सगळे गेम खेळून. चलो फिर मिलते हैं बाद में नेक्स्ट व्लॉग में. Bye. Do like, share and subscribe.